हा आपला व्ह्यू आहे मस्तपैकी. आलंच काय सर्वेश श्रेयस 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 गणपती होतो दोघांच्या नावाने श्रेयस आणि आम्ही भाऊ लहानपणापासून आम्ही एकत्र राहायचो. म्हणजे मला आवाज येतो की नाही माहीत नाही, पण आम्ही एकत्र राहायचो. जेव्हा आम्ही सायकलवरती एकत्र फिरायचो. आज आम्ही बाईकवर आलो. मागे तिकडे गाव आहे आम्ही जरा येडगाव फिरतोय जरा बऱ्याच वर्षांनी. फायनली आपण आपल्या घरा गेलो. बरं वाटतं घरी आलं की बरं वाटतं, मस्त वाटतं जरा एकदम फ्रेश. हा हा आपला व्ह्यू आहे मस्तपैकी. आलंच काय ये बस बस. आणि आपलं आवडता व्ह्यू सगळ्यांना माहिती असेल, जेणे जेणे पहिले जुने सबस्क्रायबर आहेत ते. आणि नवीन आहेत त्यांना सांगतो आपला हे वैशूचं घर, वैशू श्री श्रेयस आणि सुयोग यांनी बांधलेलं घर मिळून हे त्यांच्यामुळे. आणि आपला हा फेवरेट व्ह्यू. आजी आणि मी इथे बसायचो तेव्हा तो सेल्फी पण नव्हता. मी मोबाईल उलटा पकडून फोटो काढतो आजी आणि मी. तेव्हा सेल्फी पण नव्हते. सेल्फी म्हणजे माहितीच नव्हतं, फ्रंट कॅमेऱ्यात नव्हते. आणि आता मस्त झालं. मस्त वाटतं ना. कोणाकोणाला नक्कीच व्ह्यू आवडला नक्कीच स्क्रीनशॉट काढून मालवणी ऑन व्हील्स इंस्टाग्राम आणि यूट्यूबला टॅग करू शकता. आपला हा वैभववाडीचा रोड आहे आणि हा आपला गगनबावडा आणि कोल्हापूरला जातो रोड. आणि आपले सचिन भाऊ रावराणे वैभववाडीत तुम्हाला काही असं सिंधुदुर्गमध्ये आहे ना तू कामाला, सिंधुदुर्ग बँकेत कामाला आहे. आणि बोललो इकडे सतीश सावंत. तो हा रोड आता झाला आहे मोठा इकडे मस्तपैकी मोठा झाला. सो हा आता रस्ता जातो पुढे कोल्हापूर गगनबावडा कळे त्या साईडला. आणि आपल्याला वैभववाडीला जायचं हा रोड आहे आणि मस्त मोठा रोड झाला आहे. सतत तसंच चाललं आहे सगळं ते बघतायत. आता हे गाडीवाडीचा बोर्ड त्यांनी ऑफिशियली लावून दिलं त्यांनी तिकडे नवीनवाला. आणि इकडनं सनसेट मस्त दिसतो. आपला वैभववाडी तालुका 2 किलोमीटर. हां आता हा रस्ता आहे ना याचं काम. अरे काय म्हणता येते नंतर आप्पा आपला गणपती बनवतो ना वरती आमच्याकडे तिथे. सो हा रस्ता आता पहिला इथून होता गगनबावड्यावरनं उतरताना. आता हा इकडे डोंगरातनं सरळ गेला आहे. आमचा कार्तिकेचा व्हाळ इथे नाव आहे जागेला है ना बंटी. आणि आता आम्ही बंटी आणि मी आता चाललो आहे जरा राऊंड मारायला हेडगावात. आणि जाऊन दाखवतो बंटी कोण आहे मी. सर्वेश श्रेयस 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 गणपती होतो दोघांच्या नावाने श्रेयस आणि आम्ही भाऊ लहानपणापासून आम्ही एकत्र राहायचो. म्हणजे मला आवाज येतो की नाही माहीत नाही, पण आम्ही एकत्र राहायचो. जेव्हा आम्ही सायकलवरती एकत्र फिरायचो. आज आम्ही बाईकवर आलो. मागे तिकडे गाव आहे आम्ही जरा येडगाव फिरतोय जरा बऱ्याच वर्षांनी. रस्ता आता होतोय तर रस्ता झाला ऑलमोस्ट आता बऱ्यापैकी हा ना बंटी. आता क्लिअर झाला ना रस्ता, काय जास्त राहिलं नाही काम आता. ही आमची नदी आणि आमचा एक गणेश घाट. इथे याला करायला पाहिजे रिन्यू रे परत. हो
आणि नदी आणि आमचा जुना पूल पायी पायी पूल होता आमचा पेडल ब्रिज आणि आता हा असा झाला आहे. बाजी बरा ना काय म्हणा बरा बरा येवा घरा घेवा आता दिला हो. उद्या सगळे परत मुंबई होय या या नंतर या घरात आहे या या. तो आपलं हे रवळनाथाचं मंदिर आहे ही पाचशेवाडी आहे ना मागे हां आता नीट बघा आता हा श्रेयस रावराणे श्रेयस रमेश रावराणे आणि इथे जेवण बनवतात ना बंडी मागे पूजा होती इकडे ना इथे जेवण बनवतात 3 तारखेला होती वाटतं 3 फेब्रुवारीला मी त्याच्या आधी येणार होतो पण नंतर माझा कॅन्सल झालं 7ला भिवंडीत. वैभववाडी तराळ्याचा रस्ता एकदम काम चालू आहे. काम झालं नाही तराळ्यापर्यंत काम झालं आहे गगनबावड्यापासून आणि पुढे बघा असा रस्ता इथे तर हॉटेल पण झाली लगेच. आम्हाला वाटतं इकडे डोंगर कोणी सरळ करतात तिकडे सरळ करतात असं काहीतरी वाटतं. म्हणजे हा वळणाचा वातावरण आज रानकोंबडी उडाली बघा रानकोंबडी उडाली इकडनं. आता इथे पुढे रानकोंबडी गेली आतमध्ये तिथे वर गेली. हां याचं काम चालू आहे. पुढे एक लाईन झाली आहे करून. आता आपण तराळ दिला 15-20 मिनिटं आली ना
मध्येच रोड चांगलो हा, खराब हा, मध्येच काम चालू हा, पूर्णपणे झालो नाही अजून रोड. आणि तो बघा आता डावीकडे गेलात ना, उजवीकडे गेलात ना, उजवीकडे मुंबई आणि डावीकडे आपला सिंधुदुर्ग पणजी. आता मग खाऊन घ्या काहीतरी पहिला तळ्यात. ते बघा त्या इनोवा लावले त्यांनी. हे आपली लाल पर्यटकांना माहीत होतात. आता आपल्याला जायचं समोर अशोकमध्ये, तिकडे ते बसलेत आपली भावकी सगळी. आता आपण जरा खाऊन घेऊ अशोकमध्ये, बघूया काय खाऊ काय आहे काय खाऊन घेऊ. चला कटवडा मस्त एकदम टेस्टी आहे. आता आहे मिसळ वगैरे बरं आहे ना, मिसळ वगैरे कटवडा. वडा करला काय, वडा कसा आहे? मस्त आहे ना वडा, गरम गरम आहे एकदम. आणि आपल्या कोकणातलं स्पेशालिटी आहे. हो वाईट थँक्यू. येतं आहे कुठे तिकडे चालू हा. भेटून घेतो चला. कुडाळला गेला ओके. कुडाळचा मार्केट गेला तो रस्ता ते गेलो कुडाळचा स्टेशनला. कुठून पण आहे काय, पण नो मेन मेजर आपल्याला माहिती आहे ना तो. हां फोटोबा तिकडून आहे ना, ते पुढे आहे ना ते फोटोबा. नाही गेलो मागे हो मग तो टर्निंग मला लक्षात आहे थोडा का पुढे आहे. ओके कळेल गेला असेल असं वाटतं मला. होय मला तो आठवतो मला टर्निंग, तो मेजर टर्निंग आहे ना मोठा. आणि सरळ सकल रोडला तो खाली पुढे आहे का तो. मला असं वाटतं गेलाय तो मागे कुडाळला जायला आतमध्ये फोटोबाचा. हा गेला मी सांगतो ना, गेला तोच आहे तो. जे आता बाईक आले ना मगाशी, तो तिकडचा रोड आहे तो. इथून युटर्न नाही, आपण युटर्न मिळूया का? हा मिळतो का बघूया. मग युटर्न खायला मिळेल ना. इकडे लेफ्टला इंचुली आहे, हां समोर गोवा आहे. युटर्न खायला इकडे बघ थांबा, हे बघा इकडे पण आहे वाटतं युटर्न. हा बघा नाही इथे बंद आहे. हा बघा गेला बघा बाईकवाला. आहे ना परत मागे जाऊया. हा जाईल ना गाडी आरामात. बघा ना अंदाज घ्या ना, थोडी बाहेर काढा. निघाली समोर गेलं की गोवा, लेफ्टला इंचुली, इथून जागा. हां आता ते ब्रिज बांधता येतात, ब्रिजचं काम चालू आहे. कधी गेलं तर लक्षात ठेवा फेब्रुवारी 2026 लेफ्टला इंचुली. मी मगरीचा व्हिडिओ होतो ना, तुमचा तो मगरीचा व्हिडिओ मी पॅच करून दे ना. गोव्यात नाही गेलात की इकडे तुम्ही ब्रिजनं उतरले. हां बरोबर आहे ना. आता बरोबर थांबा हां बरोबर आहे. आता आम्ही थांबलो आहे रेडकरमध्ये जेवायला आणि सुरमई थाळी मागितली. सुरमई बघा असले खातर बघा, म्हणजे सुरमई खतरनाक सुरमई. आईने कोळंबी मागितली, बाबांनी मटण घेतलं. मटण सुरमई सगळ्यांनी देऊ घेऊ आता.
हे रेडकर हॉटेल आहे, इथे फेमस आहे सगळीकडे, सगळ्यांना माहिती आहे रेडकर हॉटेल फेमस आहे. होय आंबे धरले आहेत एका, आंबे धरले आहेत. आंबे धरले आहेत, कलम आहेत आपले, कलम आहेत. चिकू पण धरले आहेत ते काय. एका पण मोर लागलो आणि ते आता फणस पण धरले आहेत. फणस पण धरलेत नाही ते आलंच. मी फणस बघत होते, लय मोठे मोठे फणस असते वरती. माझं कसं बसलो. चला हलूया, मंदिरात पण जायचं ना परत, म्हणजे ॲटलीस्ट बाहेर तरी बघायला मिळेल. हां तेच चालू आहे ना, बांधकाम चालू आहे ना, बघूया चला. आणि आमच्या लोकांना सांगितलं जेवण. संध्याकाळची वेळ आपण कणकवलीला आलो आहे आणि हा गल्ली इथे आचऱ्यात नाही, ते समोर इथे गोव्यात ना ही मार्केटची गल्ली आहे. आणि इकडे आपण मुंबईला जातो आहे, तिकडे नाडकर्णी वडापाव सेंटर आहे, इथे काणेकर काजूच्या बाजूलाच आहे. आपण इकडे काजू घेऊ, यांच्याकडे काजू चांगले मिळतात त्यांच्याकडे. काजू नाही इकडे आहे, पहिले आपण वडे घेऊया आणि वडे झाले की नंतर मग आपण काय घेऊया, काही दोन काजू घेऊया त्यांच्याकडे. आता बघूया आता काय खायला खाऊ काय मिळतं बघूया, किती वेळ लागत पण बघू काय ना. हो बघा पाहू नको, थोडं छोटं नाही का हो, काय हो थोडं छोटं वाटतं थोडंसं. चांगली टेस्ट चांगली आहे. 15 रुपये ना, 15 रुपये म्हणून तो छोटा स्वस्त आहे. हा वडापाव 15 रुपये आहे म्हणून ते चांगला आहे टेस्ट. आणि एक ओंकार खाणेकर आहे, काजू आणि बदाम वगैरे ड्रायफ्रूट्स म्हणजे सगळं फेमस आहे. आम्ही पण आता मागे पण घेतला होता, आता पण घेऊया त्यांच्याकडनं काहीतरी. आता आपण घेऊता कणकवली जिल्हाच की इकडे आहे का, चांगला आहे, गरम आहे गरम आहे. हां होय, बघा यांच्याकडे काय काय मिळतं आता, बरं सगळ्याच मिळतं त्यांच्याकडे. बघा हे खाऊन झाला की मग त्यांच्याकडे जाऊ आपण, या वडापाव खाऊन घेऊ. सो आता आम्ही लाव यांच्याकडे खाणेकरांकडे. सो यांच्याकडे सगळं आहे बघा, त्यांच्याकडे हे म्हणजे स्टोरूमच आहे त्यांचं पूर्ण. स्टोरूममध्ये त्यांच्याकडं माहिती आहे ना, एक कडकडे लाडू आहेत साईजप्रमाणे, आणि आपले शेंगदाणे लाडू आहेत त्यांच्याकडे, शेव लाडू आहेत, गुळातले आहेत, ते खाजा आहे, खाजा हा वेगळा खाजा, हा गोल असा, आणि व्हाईटा असा मालवणी खाजा. आणि आणखी अजून यांच्याकडे माका वाटता एक मिनिट, अजून यांच्याकडे मसाले आहेत, सोललेले काजू आहेत, नाही बिना सोललेले सालीवाले काजू आहेत, सगळं यांच्याकडे होय ना. ओले काजू कसे आहेत? शेकडा शेकडा किती वाजतात, पावले किती वाजतात. मोठं करा ना. यांच्याकडे ओले काजू पण आहेत, खाजा पण आहे यांच्याकडे, मसाले पण आहेत, सगळंच आहे. आपण आंबावडी पण आहे यांच्याकडे. चला आता आपण घेऊन निघूया. सुपारी आहे, सगळे सुपारी आहेत, म्हणजे अशी सुपारी असते पाहिजे, यंत्रामध्ये फोडले किती त्याला आतली सुपारी असते आपण बघितली ती. काजू आहे तिकडे यांच्याकडे, ओले काजू आहेत त्यांच्याकडे, सगळं म्हणजे लाडू उडू सगळा एक टू झेड आहे यांच्याकडे, म्हणजे काय विषय नाही. आणि एकदम समोरच आहे आचऱ्याची गल्ली आहे ना, त्या कॉर्नरला म्हणजे टुवर्ड्स गोव्यात जाताना ना, मुंबईत जाताना उजव्या डाव्या बाजूका आणि गोव्यात जाताना उजव्या बाजूका लोकप्रिय हॉटेलच्या समोर आहे त्यांचं ते. आणि सगळ्याच प्रकारचे वस्तू त्यांच्याकडे, आंबा पोळ्या त्यांच्याकडे, आंबा वडिया, साठत, लोणचे आहेत, काजू आहेत, बरीच गोष्टी आहेत, उकडे तांदूळ आहेत, आगुळ असतात त्यांच्याकडे, बऱ्याच गोष्टी आहेत त्यांच्याकडे. आणि बाजूला नाडकर्णी वडापाव पण आहे, म्हणजे खरेदी करून थकला असता तुम्ही नंतर वडापाव खाऊन आणि चाय पिऊन मुंबई वाटायला लागू लागतं अशा तुम्ही. काजू पण आहे त्यांच्याकडे आणि वैद्य त्यांचे नंबर आहेत, कोणाला काय ऑनलाईन इन्क्वायरी करू इन्क्वायरी करू शकतो तुम्ही त्यांच्याकडे, सगळं झालं त्यांच्याकडे. चला आता आपण निघूया, आपल्याला जाऊतात मुंबईत आता.
7:30 वाजलेत. ड्रायव्हर चेंज, लाईट लावा, लाईट. ड्रायव्हर चेंज, गाडी उभी आहे ना. थोडीशी गाडी आहे कणकवली आता. कणकवलीमध्ये ड्रायव्हर चेंज. मुंबई गाठूच्या. चला मुंबईला निघूया आता. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हरिओम श्रीओम वंदनाथ साहेब. आता आपण कणकवलीमधून निघालो आणि बरंच सगळ्या गोष्टी आता आल्या तिथे. किरण राणे यांचे काहीतरी लिहिले तिथे हो का. तिथे 5 स्टारला लाजवतील असे हॉटेल आहेत कणकवलीत. काय हो होय, मॉलला लाजवतील अशी शोरूम आहे तिकडे. हे बघा कणकवलीत काय नाही आमच्या. झांटे काजू पण इलो बघा आहे. मावणारी पेठे बघा. भारी भारी जोरात मस्तच आहे. ज्युनियर कॉलेज आहे. चला आता आपण पाटेक लागूया मुंबईच्या. पीटर इंग्लंड पण आहे. पीटर इंग्लंड अरे पाणीपुरी आहे. अरे बाबा रे बाबा, कणकवलीत काय नाही आमच्या. सगळा इथे एक बाजू दाखवलेलं तुमका, दुसऱ्या बाजूचा अजून सगळा.